महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. सर्वांसाठीच हा मोठा धक्का होता. अजितदादा म्हणजे सामान्य माणसांशी कनेक्ट असणारा मातीतला माणूस. केवळ शेतकरीच नाही तर कलाकारांसाठीही ते कायम धावून आले. त्यापैकीच एक मोठं उदाहरण म्हणजे बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण. बारामती शेजारी गाव असणाऱ्या सूरजचं अजितदादांनी जीवनच बदलून टाकलं. सूरजला घर बांधून देईल असा त्यांनी शब्द दिला होता. त्यानुसार सूरज ट्रॉफी जिंकून घराबाहेर येताच दादांनी एक अलिशान बंगला बांधून त्याला दिला. अजितदादांनी जे सूरजसाठी केलं ते कुणीही करू शकत नाही. म्हणूनच त्यांच्या जयंती दिवशी सूरजलाही भावना अनावर झाल्या. सूरजने अजितदादांसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबतच सूरजने एक भावनिक कॅप्शन देखील दिलंय. सूरज म्हणतो, माझ्यासाठी अजितदादा पवार फक्त एक व्यक्ती नव्हते, ते माझ्यासाठी देव होते. त्यांच्यावर असलेली श्रद्धा शब्दात व्यक्त करणं शक्य नाहीये. कारण काही माणसांवर प्रेम नसतं, ती एक भक्ती असते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त एकच सांगावंसं वाटतं, देवाला पाहिलं नाही पण अजितदादांच्या रूपात देवत्व अनुभवलं आणि ही भावना आयुष्यभर माझ्या हृदयात जिवंत राहील, अशा शब्दात त्याने आपले ऋण व्यक्त केले आहेत. सूरज चव्हाणसाठी अजित पवार हे आई वडिलांच्या जागी होते. त्याने अनेकदा याचा उल्लेखही केला आहे. राजकारणापलीकडे जाऊन दादांनी त्याला मदत केली, आधार दिला, डोक्यावर हक्काचं छप्पर दिलं. त्यामुळे सूरजच्या मनात त्यांच्याबद्दल विशेष आदर आहे. त्यांच्या आठवणीत सूरज कायमच भावनिक होताना दिसतो. सूरजच नाही तर अनेक कलाकारांनी अजितदादांच्या आठवणींना या निमित्ताने उजाळा दिला, त्यांना अभिवादन केलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.